नमामि। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धास्स। जाहली पहाट उठ शिंप सडा माऊले, जाहली पहाट उठ शिंप सडा माऊले, दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पाऊले, दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पाऊले. जाहली पहाट उठ शिंप सडा माऊले, दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पाऊले, दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पावले. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. रंगली ती पूर्व दिशा दिनचर्या कर सुरू, रंगली ती पूर्व दिशा दिनचर्या कर सुरू. आगमनार्थ जाहले तुझ्या गुरुचे सद्गुरु, आगमनार्थ जाहले तुझ्या गुरुचे सद्गुरु. चिमण्या पाखराने स्वागत आहे गीत गायले, दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पावले, दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पावले. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. भिक्खू संघ साथीला प्रशांत चित्त चालती, भिक्खू संघ साथीला प्रशांत चित्त चालती. बुद्ध नाम एक मुखे सुस्वरात बोलती, बुद्ध नाम एक मुखे सुस्वरात बोलती. हर्ष भरे जागली वसुंधरेची घरकुले, दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पावले, दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पावले. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं
बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं
बुद्धं शरणं
भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि दिव्य प्रभरत्न तु साधु वरदान तु आद्य कुलभूषण तु भीमराजा सकल विद्यापति ज्ञान सत्संगति शास्त्र शासनमति बुद्धि देवा पंथ ज्ञान नरवरा रत्न स्वजन उद्धारा भगवंत अमुसाखरा भक्त तारा चौदार संगरी शस्त्र धरितांकरी कांपला हरिपुरी रौद्र रूपा मुक्ती पथ कोणता किरण स्मृती धारिता उजाडल्या आगतिका मार्ग साजा राष्ट्र घटनाकृती शोभते भारती महामानव बोलती सार्थ संज्ञा शरण बुद्धासनी शरण धम्मासनी शरण संघासनी भीमराजा भीमराजा भीमराज वंदाते बुद्धा वंदामि सर्वदा नत्ति मे शरणं अयं बुद्धो मे शरणं वरम् एतेन सज्जवत्तेन होतु मे जयमङ्गलम् उत्तममुखेन वन्देऽहं पादपंसोऽनुत्तमम् बुद्धेयो फलितो दोषो बुद्धो कमतु तन्मम् यं किञ्चि रत्नं लोके विजति विविधातु रत्नं बुद्धं समप्नोति तस्मात् सोऽपि भवन्तु ते यो सिन्नो वरबोधिमूले मारं ससेनं महती विवेत्वा सम्बोधिमागच्छन्तयानो लोकप्रमोदं प्रणमामि बुद्धं स्वाख्यातो भगवता धम्मो संदेशिको अकालिको यहिपस्सिको उपदायको पद्यतं वेदितमो विद्युति धम्मं यावद्वितपर्यन्तं शरणं गच्छामि एक धम्मा गीता च एक धम्मा अनागता पशुपन्ना ते धम्मा वन्दामि सर्वदा नत्ति मे शरणं अयं धम्मो मे शरणं वरम् एतेन सज्जवत्तेन होतु मे जयमङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देऽहं धम्मचक्रिविधं वरम् धम्मे औखवितो दोषो धम्मो कमतु तन्मम् यं किञ्चि रत्नं लोके विजति विविधापतु रत्नं धम्म सम्मति तस्मात् सोऽपि भवन्तु ते अष्टविको हर्यपथो जनानं मोक्षं भवेत्सा उदितो अमोघो धम्मोऽयं सङ्कीर्तितो पठितो नियामिकृतं प्रणमामि धम्मं सुपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो उरिपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो यामिपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो सामीपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो
भवन्तु मे संगो निसिद्धो वरदत्तनीयो संकीर्णयो सममपहिनो गुणहीनैकी समितिपत्तो अनासहोतं पणानि संगं स्वाधातो भगवता धम्मो संनिधिको अकालिको यहितस्तिको उपनायको पद्यतं वेदितमो विरुद्धि धम्मगुह्यावनिर्गमर्यन्तं शरणं गच्छामि एक धम्मा अतीता च एक धम्मा अनागता वजुपन्ना चे धम्मा वन्दामि सर्वदा नत्ति मे शरणमयं धम्मो मे शरणं वरम् एतेन सत्यवद्येन होतु मे जयमङ्गलम्. करत असताना मला अत्यंत अभिमान आहे की आमच्या माता भगिनी मोठ्या प्रमाणात इथे आहेत आणि या कार्यक्रमाचे जे आयोजक आहेत त्यांनी हा कार्यक्रम त्रिरत्न बुद्धविहार 18वा वर्धापन दिन सोहळा म्हणून आयोजित केलेला आहे. मौजे मेढे बौद्ध विकास मंडळ मुंबई यांचे अध्यक्ष आहेत समाजभूषण प्रकाश कमलाकर जाधव, त्याला माझ्या बाजूला बसलेले आहेत. आयुष्मान प्रताप सखाराम जाधव उपाध्यक्ष आहेत, सचिव आहेत दीपक सानू जाधव आणि इथे अनेक मान्यवर आहेत. त्यांची नावं मला माहित नाही, ज्येष्ठ आहेत, त्यांना मी सगळ्यांना वंदन करतो आणि खास करून महिलांना मी वंदन करतो. बंधू आणि भगिनीनो, आजच्या या कार्यक्रमाला आपण मला बोलावलं यासाठी मी आपला अत्यंत ऋणी आहे. कारण तुम्ही बोलवलात म्हणून मला हे एवढं सुंदर गाव बघायला मिळालं आणि कोकण हे किती वैभवशाली आहे हे तुमच्या गावात आल्यानंतर पाहायला मिळतं. तुम्हाला एखादा कल्पना असेल की मुंबई फार चांगली आहे, मुंबई फार सुंदर आहे, मुंबई फार सुखी आहे. मुंबईपेक्षा 1000 पट तुमचं गाव हे सुंदर आहे आणि वैभवशाली आहे आणि माझ्या पुढल्या भाषणात मी ते सांगणार आहे. बंधू आणि भगिनीनो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपल्या आयोजकांनी मला जो विषय दिलेला आहे तो तथागत गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 4 दिवसापूर्वी मी कोल्हापूरला राजर्षी शाहू महाराज यांच्या सभागृहामध्ये कार्यक्रम केला. त्या कार्यक्रमाचा विषय होता बुद्धिझम आणि हिंदुइझम. तर त्यामध्ये भगवान बुद्धाला हिंदू धर्मापेक्षा पहिलं स्थान त्या आयोजकांनी दिलं होतं आणि ते प्राचार्य होते. आता आपल्याकडे सुद्धा हा विषय देताना तथागत गौतम बुद्ध यांचा विषय पहिल्यांदा आहे आणि नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. याच्यामध्ये फार मोठं नियोजन आणि विद्वत्ता आहे. तथागत गौतम बुद्ध काय आहे हा सांगण्याचा थोडक्यात प्रयत्न मी करणार आहे. कारण मला कल्पना आहे की आता वाजलेत किती? 1:30 वाजले. तुम्ही जेवलात का? तर भगवान बुद्धांनी सांगितलं की माणसाची जी भूक आहे ती अत्यंत महत्वाची आहे. भुकेल्या माणसाला तत्वज्ञान सांगून चालत नाही, कारण त्याच्या खावळे ओरडत असतात. तर तुमच्यामध्ये लहान मुलं पण आहेत, महिला पण आहेत, मला कल्पना आहे. परंतु ज्या महापुरुषांमुळे आम्ही इथपर्यंत आलो त्यांच्यासाठी आपण तर उपास तपास मानत नाही, परंतु ज्या महापुरुषांनी आम्हाला इथपर्यंत आणलं त्यांच्यासाठी आपण काही काळ भुकेलं राहिलं पाहिजे. खास करून या सगळ्या माझ्या बहिणींना मी धन्यवाद देईन, यांच्यासाठी जोरात टाळ्या वाजवा. कारण त्यांच्याकडे पाहिलं तर वाटतं की ते अत्यंत यशस्वी असं जीवन जगतायत. मी त्यांची काही नावं नाही विचारत, त्यांचं शिक्षण काय आणि काय कर्तृत्व गाजवलं. चेहऱ्यावरून समजतं की त्यांनी प्रचंड मोठा संघर्ष केलेला. काय झालं? आता गडबड नको. तर हे भाषण रेकॉर्ड होत आहे. उद्या युट्यूबला सगळा महाराष्ट्र आणि देश बघणार आहे. त्याच्यामुळे कुणीही गोंधळ करू नका. ज्याला कंटाळा आला असेल ते हळूच तो बाहेर जाऊ शकतो. आम्हाला काय त्यामध्ये दुःख नाहीये, कारण शेवटी काय निसर्ग आहे. कोणाला भूक लागते, कोणाला काय लागते. तर बंधू आणि भगिनीनो, या रत्नागिरी जिल्ह्यात मी आज या कार्यक्रमानिमित्ताने आलो आणि भगवान बुद्धांना भारतामध्ये अजूनही लोक कुणीतरी बाहेरचा महापुरुष आहे असं मानतात. परंतु वस्तुस्थिती काय आहे की
मी जी टोपी घातलेली आहे कोळी टोपी, ही कोळी टोपी नेहमीच मी कार्यक्रमात घालतो. याचं कारण आहे भगवान बुद्धांचे वडील, त्यांचं नाव काय ग सांग तू? भगवान बुद्धांच्या वडिलांचं नाव काय? कोण सांगेल विद्यार्थ्यांपैकी? भगवान बुद्धांच्या वडिलांचं नाव काय? कोण सांगेल? शुद्धोधन. ताईचं नाव काय? हा, सागरिका यादव. जोरात टाळ्या वाजवा. मी शाळेत शिक्षक असल्यामुळे हा प्रश्न मुद्दाम विचारला की या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे. भगवान बुद्धांचे वडील, त्यांचं नाव राजा शुद्धोधन. कुठल्या वंशाचे होते ते माहित आहे का? आवाज घुमायला नको, घुमला तर मग नीट येणार नाही. नाही इथे घुमतोय ना, स्पष्ट नाही ना, रेकॉर्डिंग नीट नाही होणार. आवाज घुमायला नाही पाहिजे, क्लिअर पाहिजे. हॅलो हॅलो. हा, तर राजा शुद्धोधन हे त्यांच्या वडिलांचं नाव. कुठल्या वंशाचे होते ते? हा, कोणाला माहिती आहे? हा, कुठल्या? शाक्य वंशाचे. जोरात बोला. तुझं नाव काय? नंदिनी यादव. पुन्हा एकदा टाळ्या वाजवा. भगवान बुद्धांचे वडील हे राजा शुद्धोधन शाक्य वंशाचे होते. आणि आई कुठल्या वंशाची होती माहित आहे का? कोणाला माहित आहे? भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हे हा जो ग्रंथ आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला, हा प्रत्येकाच्या घरात असला पाहिजे आणि प्रत्येकाने एकदा वाचून घ्या. याचं कारण असं आहे की आपल्याला ह्या गोष्टी माहिती पाहिजे. शाक्य वंशाचे वडील आणि आई कुठल्या वंशाची आहे भगवान बुद्धांची? महिलांना माहिती पाहिजे. कुठल्या वंशाची? नाही माहिती. महिलांचा परिचय आहे. आई आहे कोलीय वंशाची. मी राजाराम पाटील आगरी कोळी समाजाचा छोटासा कार्यकर्ता आहे. आम्ही कोलीय वंशाचे लोक हे मुद्दाम का सांगतो? ह्या गावाचं नातं तुम्हाला माहित नव्हतं आमचं. भगवान बुद्धांची आई महामाया ही कोलीय वंशाची आणि वडील हे शाक्य वंशाची. तर हे दोन लोक म्हणजे हे दोन वंश एकत्र आले आणि त्यातून भगवान बुद्धांचा जन्म झाला. तुम्ही म्हणाल राजाराम पाटील हे वक्ते कुठून शोधून आणले? तर मी लांबचा नाही. एकविरा आई ज्याला आम्ही म्हणतो की एकविरा म्हणजे एका वीराची आई म्हणजे भगवान बुद्धांची आहे. भगवान बुद्धांना त्यांची मावशी महाप्रजापती यांनी वीर म्हटलेलं आहे. याचं कारण आहे भगवान बुद्धांची मावशी असं म्हणते, हे तथागता तुझं शासन हे सर्वोत्तम आहे आणि म्हणून तुझं शासन सर्वोत्तम आहे. तुझ्या मार्गाने जो चालेल तो सुखी होईल आणि म्हणून तू एक वीर आहेस असं त्यावेळी म्हटलेलं आहे. आता आपल्याला कल्पना आहे, मी नेहमीच प्रत्येक भाषणात सांगतो, वीर म्हणजे काय? 10-12 खून केलेला आहे, कमरेला पिस्तूल आहे, आई आहे, त्याला अन्य लोक वीर म्हणतात. भगवान बुद्धांच्या काळात अशी वीराची व्याख्या होती की ज्याने प्रेमाने जग जिंकलं. म्हणून सगळ्या देवांच्या हातात शस्त्र आहेत, धनुष्यबाण आहे, गदा आहे, तलवार आहे, पण भगवान बुद्धांच्या हातात कोणतंही शस्त्र नाही. समोर तुम्ही बघताय ना, सगळ्यांनी नीट बघून घ्या, नाहीतर दुसऱ्या मंदिरात जाल आणि बघाल नाही आम्ही भगवान बुद्धांच्या हातात गदा पाहिली. तर भगवान बुद्धांना कधीही शस्त्राची गरज लागली नाही, कारण प्रेमाने जगाला जिंकता येतं असं सामर्थ्य या देशामध्ये भगवान बुद्धांच्या जीवनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आणि मी मगाशी सांगितलं की कोलीय वंशाची महामाया ही भगवान बुद्धांची आई आहे. भगवान बुद्धांच्या जन्मानंतर लगेच महामायेचा मृत्यू होतो आणि आपल्याला कल्पना आहे की त्यांची मावशी महाप्रजापती ही मावशी भगवान बुद्धांचा सांभाळ करते. म्हणून आपल्याकडे म्हण आलेली आहे, माय मरो आणि मावशी जगो. जी आई जरी गेली तरी मावशी ही सांभाळ करू शकते, अशा प्रकारची ती व्याख्या, एवढं प्रेम महाप्रजापतीने दिलेलं आहे. आणि म्हणून आज या देशामध्ये आपल्या भागामध्ये बलवान स्त्रिया, तुमच्याकडे बघा बौद्धाचार्य असतात लग्न लावणारे, महिला पण लग्न लावतात. आपल्याकडे लग्न लावण्याचं काम आपल्याकडे महिला करतात, तुम्हाला माहित असेल. तसंच
मुंबईतले जे आगरी, कोळी, भंडारी हे जे लोक आहेत, यांच्या तुमच्याकडच्या कोकणामध्ये मला माहित नाही, पण आमच्याकडे मुंबई परिसरामध्ये महिला लग्न लावतात, त्याला धवलारीने हा शब्द आहे. म्हणजेच धर्माचा सगळ्यात मोठा अधिकार धवलारीना म्हणून महिलांना दिलेला आहे. हा अधिकार महाप्रजापतीने दिला. भगवान बुद्ध जेव्हा बुद्ध नव्हते, ते जेव्हा बुद्ध झाले तेव्हा त्यांनी प्रश्न केला त्यांच्या मावशीने, हे तथागता, तुझ्या धर्मामध्ये पुरुषाचा अरंत होण्याचा अधिकार आहे, मग महिलांना का नाही? आणि मग महाप्रजापती तो अधिकार मागून घेतले. आणि त्यानंतर जगातला एकमेव धर्म असा आहे की ज्यामध्ये स्त्रियांना आणि पुरुषांना समान अधिकार आहे. आणि म्हणून या कार्यक्रमाचे आयोजक आहेत त्यांना मी धन्यवाद देतो. दादा, ही मावशी इथे बसलेली आहे तुमच्या बरोबरीने. मावशीचं नाव काय? ज्योती शांताराम जाधव. आणि या सगळ्या महिला वर बसलेल्या आहेत, तिकडे पुरुष बसलेले आहेत. कुठल्याही कार्यक्रमाचा महिलांना विचारपीठावर लोक बसून देत नाही, फक्त पुरुष असतात. आणि म्हणून त्यांना पुरुष सत्ताक हा शब्द आहे. आणि आपण स्त्री पुरुष समानतेचा पुरस्कार 2500 वर्षापासून करतो, कधी भगवान बुद्धाच्या काळापासून. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संविधानामध्ये स्त्री पुरुष समानतेचं तत्व हे भगवान बुद्धांच्या धम्मातून घेतलेलं आहे. हे बरेच लोकांना माहीत नाही. आणि नंतरच्या काळात भगवान बुद्धानंतर तुम्हाला माहित आहे की सम्राट अशोकाचं इथे राज्य आलं. सम्राट अशोकाचं राज्य म्हणजे काय युपी बिहारचं नाहीये, पूर्ण भारत, आजचा पाकिस्तान दिसतो, अफगाणिस्तान दिसतो, नेपाळ दिसतो, हे सगळं सम्राट अशोकाच्या काळामध्ये भारताच्या साम्राज्याचा भाग होता. आणि त्यामध्ये स्त्रियांना आणि पुरुषांना समान अधिकार होता, जातीभेद नव्हता. जो जातीभेद आज आपल्याला पाहायला दिसतोय, सम्राट अशोकासारखा सम्राट जगात झाला नाही. आणि सम्राट अशोकाच्या काळात हा भारत देश आहे, हा सगळ्यात वैभवशाली जीवन जगत होता. मी आज उरणवरून इथे आलो. उरणवरून इथे येत असताना आपल्याला मी चिपळूण पासून इकडे बघितलं, उंच उंच डोंगर, हिरवेगार डोंगर, खाड्या आणि समुद्र. म्हणजे हे बघायला लोक कुठे कुठे परदेशात जातात, हा निसर्ग बघायला परदेशात जातात. आणि तुमच्या गावाला हे सगळं आहे. पण रवींद्र चव्हाणांच्याकडून मला कळलं, इथल्या काही नेत्यांना मी फोन केले, कुणबी समाजाचे चंद्रकांत भावकर जे ओबीसीच्या संघटनेचे अध्यक्ष होते, त्यांना विचारलं काय करताय साहेब? पण काय करणार, आम्ही फक्त म्हातारे राहिलो, तरुण सगळे मुंबईत गेले, काय काम नाही, त्यामुळे सगळे तरुण गाव सोडून तिकडे गेले आणि वयोवृद्ध लोक फक्त गावात राहिले, कारण इकडे उत्पन्नाचं साधन नाही, असं त्यांचं म्हणणं होतं. पण हे उत्पन्नाचं साधन का नाही? जर भगवान बुद्धांच्या काळात, सम्राट अशोकाच्या काळात सारा देश जर वैभव संपन्न होता, मग आज कोकण असं का झालं? याचं कारण आहे, त्या कारणाचा अभ्यास आपण केला पाहिजे. मी तुमच्या गावात आलो, काहीतरी भाषण करायचं आणि निघून जायचं असं नाही. आता इथे उपसरपंच मला भेटले. कुठे आहेत उपसरपंच? ते मुंबईत काम करत होते आणि आता इकडे आलेले आहेत आणि इकडे पण काम करतात. पण या तरुणांचं म्हणणं असं आहे की एवढं सगळं वैभव असताना कोकणात दहिने का? आणि म्हणून तुम्हाला सांगतो, मी फक्त डोंगरावरून येताना तुमची खाडी पाहिली, हा समुद्र पाहिला, तिथला ब्रिज पाहिला, माझ्या लगेच लक्षात आलं की या कोकणपट्टीच्या समुद्र किनाऱ्याचा अभ्यास गॅजेट मध्ये आहे. सरकारी गॅजेट तुम्ही काढा, त्यामुळे तुमच्या लक्षात असं येईल की तुमची वस्ती आज छोटी दिसते, पण इतिहासामध्ये माहिती काढली तर इथे वैभवशाली राज्य होऊन गेलेले आहेत. चव्हाण पण बोलले, भूमी अभिलेख विभागाकडून त्यांनी नकाशा काढला, मग इथे कुठला तरी राजवाडा होता, पण राजवाडा कुठला होता त्यांना सांगता येत नाही, पण होता. मग हे राजवैभव कशामुळे होतं? तर कोकण किनारपट्टी अशी किनारपट्टी आहे की जगाशी त्यांचा व्यापार चालायचा समुद्र मार्ग. हा समुद्र मार्गे व्यापार चालत होता, म्हणून कोकण किनारपट्टी ही वैभवशाली होती. आणि सगळी गॅजेट सांगतात की कोकणातल्या प्रत्येक खाड्यांवर बौद्धांच्या मोठ्या वसाहती होत्या. आता बौद्ध स्वतःला कोण समजतात? फार कमी लोक समजतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 साली धर्मांतर केलं, ते स्वतःला बौद्ध समजतात. पण मुंबई, ठाणे, रायगड या खाड्यांवर सुद्धा बौद्ध वस्त्या होत्या आणि ते जगाशी व्यापार करायचे. हे जेव्हा मी वाचलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की वरळी कोळीवाड्यामध्ये आता कोण राहते?
साहेब कोळीवाड्यामध्ये कोण राहते, माहीमला कोण राहते, वसईला कोण राहते, अलिबागला कोण राहते, उरणला कोण राहतं, हे सगळं मुरुडला कोण राहतं, याचे रेकॉर्ड बघितले तर त्यामध्ये सगळे आमचे आगरी, कोळी, कराडी, भंडारी लोक आहेत. मग हे पूर्वी कोण होते, 2000 वर्षापूर्वी कोण होते, जगाच्या दृष्टीने ते बौद्ध होते. मग असा रेकॉर्ड आपल्याला भेटतो. हा वैभवशाली इतिहास या कोकणाचा आहे. मग असं कोकण गरीब का झालं तर तुम्हाला सांगतो की सम्राट अशोकानंतर जी मनुस्मृती आणली गेली, कोणी आणली तुम्हाला सांगायला नको. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांनी संयुक्तपणे ही मनुस्मृती आणली. आणि त्यांनी मनुस्मृतीने लिहिलं, मनुस्मृतीमध्ये लिहिलं की गावातल्या कुठल्याही पवित्र ठिकाणी स्त्रियांना बसू नये, स्त्रिया या अपवित्र असतात असं लिहिलं. मंदिराच्या भोवती महिलांनी फिरू नये असं लिहिलं त्यामध्ये. अरे ज्या माता भगिनीने आम्हाला जन्म दिला, म्हणजे पुरुषांना, दादाला जन्म दिला कोणी, आईने दिला, मला कोणी दिला, दादाने, आईने दिला, मग आम्हाला जन्म देणाऱ्या महिला अपवित्र कशा, पण मनुस्मृतीमध्ये लिहिलं गेलं. आणि मनुस्मृती म्हणजे महिलांची गुलामगिरी म्हणून प्रसिद्ध झाली. आणि या गुलामगिरीमध्ये आणखी एक तत्व टाकलं की समुद्र मार्गे, समुद्रातून बाहेर जाणं बाहेरच्या देशात म्हणजे पाप आहे, जे समुद्र उल्लंघन करणं पाप आहे. तुम्ही इतिहासात गेलात 2500 वर्षाच्या, तर तुमचे पूर्वज हे आंतरराष्ट्रीय व्यापारी असतील. मलाही भगवान बुद्धांच्या काळातला इतिहास वाचून कळलं की आम्ही छोट्या होड्या चालवणारे, गळाने मासे पकडणारे वेडे लोक नव्हतो, तर इजिप्तशी व्यापार करायचो, मी श्रीलंकेशी व्यापार करायचो, रोमशी व्यापार करायचो. तुमच्या या बंदरातून जगाशी व्यापार चालत होता. परंतु या देशातल्या मुलांनी परदेशात जाऊन शहाणं होऊ नये म्हणून हे टाकलं की समुद्र उल्लंघन करणं पाप आहे. आज तुमच्या गावातले जे तरुण मुलं आहेत यांनी वेगवेगळ्या प्रकारचं शिक्षण घेतलंय. आता 2 मुलं इंजिनियर भेटली मला, तो दादा भेटला, कोणी ग्रॅज्युएशन केलंय. पण समुद्र मार्गे जगामध्ये जाण्यासाठी समुद्रावरच्या जहाज चालवण्याचं एक शिक्षण असतं. आमच्या उरणला TS रहमान नावाची शाळा आहे. तिथे समुद्रावर ज्या डिग्र्या दिल्या जातात, म्हणजे कॅप्टन कसं व्हायचं, मरीन इंजिनियर कसं व्हायचं, याचं शिक्षण दिलं जातं. आणि जहाजावर कॅप्टन होऊन तुम्ही 2-3 लाख आधी पगार कमवू शकता आणि हजारो कोटींचा व्यवसाय करू शकता समुद्रावर. हा व्यवसाय पूर्वी आमचा होता. आणि म्हणून सम्राट अशोकाच्या काळात सम्राट अशोकाचा मुलगा महेंद्र आणि संघमित्रा यांना नालासोपारा या बंदरातून आमच्या आगरी कोळी लोकांनी श्रीलंकेत पोहोचवलं आणि तिकडे धम्म पोहोचवला. श्रीलंकेमध्ये धम्म पोहोचवला. आज श्रीलंकेबद्दल कोकणामध्ये काय सांगितलं जातं, श्रीलंका ही रावणाची राजधानी आणि हनुमानाने ती जाळली. पण आज तिथे गेला श्रीलंकेत तर विहारांपेक्षा काही दिसत नाही. सगळीकडे बुद्धमूर्ती आणि विहार दिसतात. पण श्रीलंकेत तुम्ही गेलात तर कळेल, म्हणजे श्रीलंका ही बौद्ध राष्ट्र आहे, वास्तव आहे. आजही आम्ही समुद्रमार्गे तिकडे जात नाही. त्यामुळे आम्हाला असं वाटतं की श्रीलंका रावणाची लंका आहे, रामाने युद्ध केलं आणि हनुमानाने ती जाळली, ही फक्त पुराण आहे. आणि म्हणून कोकणाचा इतिहास सुद्धा बौद्ध लेण्यांचा इतिहास आहे, सागरी व्यापाराचा इतिहास आहे. मनुस्मृतीने सांगितलं की समुद्र मार्गे तुम्ही जाऊ नका, म्हणून आम्ही गुलाम झालो आणि आंतरराष्ट्रीय व्यापार संपवला. आज सुद्धा जे जे परदेशात गेले ते खूप मोठे झाले आणि सगळ्यात मोठे झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या भारतामध्ये सगळ्यात जास्त मोठे झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संपूर्ण जगात ज्ञानाचं प्रतीक म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे पाहिलं जातं. तर समुद्र मार्गे तुम्ही जाऊ नका हे सांगण्यामागं इथल्या ब्राह्मणांचा दृष्टिकोन होता की तुमच्या मुलांनी आमचं गुलाम राहावं, आम्हाला लेबर लागतील, 10,000चे 20,000 पगारात काम करणारे गुलाम लागतील, मुलं लागतील, मुली लागतील, म्हणून तुम्ही इथेच राहा असं सांगितलं गेलं. सम्राट अशोकानंतर सम्राट अशोकाच्या पावलावर पाऊल ठेवून समुद्रावर आरमार उभं करण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा आम्ही किल्लेदार झालो, आम्ही आरमाराचे प्रभू झाले. इथले आगरी, कोळी, भंडारी समुद्रावर आरमाराचे प्रभू झाले. पण शिवाजी महाराजांनी काय केलं, सम्राट अशोकाच्या मार्गाने गेलं म्हणजे काय, मनुस्मृती नाकारली. पण आज शिवाजी महाराजांना काय सांगतात, गो ब्राह्मण प्रतिपालक, क्षत्रिय कुलावंत म्हणजे ब्राह्मण सांगतात ते आमचे आहेत, क्षत्रिय म्हणजे आजचे कोण तुम्हाला सांगायला नको, ते सांगतात काय ते आमचे आहेत. शिवाजी महाराज आमचे नाहीत का, मागासवर्गीयांचे नाहीत का, ओबीसी SC ST चे नाहीत का,
तर शिवाजी महाराज हे रयतेचे राजे आहेत, म्हणजे शूद्राती शूद्र आणि स्त्रियांचे आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आपल्या आईला सगळ्यात मोठा सन्मान देणारे राजे आहेत आणि या अर्थाने ते भगवान बुद्धांच्या विचारांवर चालणारे राजे आहेत. एवढंच नाही तर कुठलाही किल्ला पहा, तिथली पाण्याची टाकी आहे ती बौद्ध काळातली आहे, भिंती नंतर घातल्या. मग भिक्षू लोकांनी जी विहार खोदली, त्या टाक्या खोदल्या, तिथेच किल्ले झाले. पण मूळ ते आहे. आता आम्ही इथून महाडवरून आलो तर महाडच्या रस्त्यावर पुढे रायगड आहे आणि महाडच्या डाव्या बाजूला बौद्ध लेणी आहेत, गांधारपाले बौद्ध लेणी आहेत. मग बौद्ध लेणी जुनी की रायगड किल्ला जुना? तर बौद्ध लेणी जुनी. छत्रपती शिवाजी महाराज ज्या किल्ल्यावर जन्मले म्हणजे शिवनेरीवर, तिथे खाली लेण्या आहेत. तुमच्यापैकी कोण गेले का कधी शिवनेरीवर? गेले कोणी? हात उंचा करा. शिवनेरीवर जाऊन या. शिवाजी महाराजांचा जन्म जिथे झाला तो शिवनेरी किल्ला म्हणजे बौद्ध लेण्याच आहे. याचाच अर्थ छत्रपती शिवाजी महाराजांवर सुद्धा भगवान बुद्धांच्या विचारांचा चांगला परिणाम आहे, वारसा आहे. आणि म्हणूनच या देशामध्ये मनुस्मृतीने स्त्रियांना सगळे अधिकार नाकारले. पण शिवाजी महाराजांनी आपल्या आईला देवापेक्षा मोठा सन्मान दिला. आणि म्हणूनच प्रबोधनकार ठाकरे सांगतात की एका पारड्यामध्ये 33 कोटी देव बसवा आणि दुसऱ्या पारड्यात छत्रपती शिवाजी महाराजांना बसवा. 33 कोटी देवांना उचलणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. पण ह्या सगळ्या व्याख्या, हे सगळे विचार मी जे सांगतोय ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मुळे. असं बोलण्याची प्रज्ञा या देशामध्ये कोणाची नव्हती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे हे सगळ्या इतिहासाची पुनरावलोकन आम्ही केलेलं आहे. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर आपल्याला माहित आहे पेशवाई आली आणि इथे कोकणाचा फार मोठा विषय येतो. पेशवाई आल्यानंतर, ब्राह्मणांचं राज्य आल्यानंतर काय झालं हे तुम्हाला सांगायचं. इथे कसबा म्हणून गाव आहे. संभाजीराजांना तिथे पकडलं गेलं. संभाजीराजांना पकडलं गेलं म्हणजे कोणीतरी सुपारी दिली आजच्या भाषेत. ती कोणी दिली असेल तर ब्राह्मण आणि क्षत्रिय यांचं वय सगळ्यांना माहित आहे. आम्ही कोकणाला परशुरामाची भूमी असं म्हणतो आणि ही परशुरामाने निर्माण केली असं सांगतो. पण परशुरामाने निर्माण केली असेल तर कोकणाला समुद्र आहे. आम्ही आगरी कोणी लोक, आमचा एक पाय जमिनीवर आहे, दुसरा पाय समुद्रावर आहे. समुद्राशिवाय आम्ही जगू शकत नाही. मग त्या ब्राह्मणांनी समुद्र उल्लंघन करू नका असं का सांगितलं असेल आपण मुद्दा. आणि म्हणून परशुरामाच्या अगोदर भगवान बुद्ध आहेत आणि या भगवान बुद्धांनी इथे विषमता सांगितली नाही, जातीभेद सांगितल्या नाही, स्त्री आणि पुरुष वेगळे आहेत असं सांगितलं नाही, तर स्त्री पुरुष समान आहेत. आणि मग परशुरामाने वडिलांच्या आज्ञेवरून आपल्या आईचं मुंडकं उडवलं. आपण सगळे बहुजन समाजाचे लोक आपल्या घरामध्ये आपण आई आणि बहिणीला केवढा मोठा सन्मान देतो. आपण सर्वोच्च सन्मान देतो. आईवरून जर कोणी शिवी दिली तर आपण ऐकत नाही, सटकन कानाखाली मारतो. आईवरून बोलायचं नाही, कारण का आई ही देवापेक्षा मोठी आहे. हा विचार भगवान बुद्धाच्या काळापासून छत्रपती शिवाजी महाराजांपासून आम्हाला मिळते. आणि म्हणून कोकणी भूमी कोणाची आहे तर भगवान बुद्धाची आहे. मी एक दादाजी माझा परिचय दिला की आंबेडकरी चळवळीतला एक कार्यकर्ता, ओबीसीचा एक नेता. या कोकण भूमीचा एक छोटा कार्यकर्ता म्हणून मी सांगतो की स्त्रियांचा सन्मान करण्याची भूमी आहे कोकण भूमी. म्हणून कोकणामध्ये मुलींकडून लग्नामध्ये हुंडा घेतला जात नाही. तुम्ही दिला काही हुंडा? नाव सांग नाही तुझं. तू हुंडा दिला का लग्नात? काय नाव तुझं? कुठले ह्याच गावातली? मिस्टर कुठे आहे? कुठे आहे? काय हुंडा घेतला का? नाही घेतला. म्हणजे मी काय आता तुला ओळखत होत आहे, तुला मी तुम्हाला ओळखत होतो नाही. पण कोकणातली कुठली मुलगी सांगेल की आम्ही लग्नामध्ये हुंडा देत नाही. कोकणाची एक खासियत आहे. आणि म्हणून ही परशुरामाची भूमी नसून भगवान बुद्धांची आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमी आहे. मी प्रत्येक गोष्ट तुम्हाला तुमच्यातूनच पटवून देईन. मी बाकीचा मोठेपणा सांगणार नाही. आणि म्हणून कोकणची जी मुलगी आहे ती स्वतंत्र आहे. आमच्याकडे वसईला कोकणची मुलगी गाणं घेते, काळा असो वा गोरा असो रेतीवाला नवरा पाहिजे. काय बोलते ती? काळा असो वा गोरा असो रेतीवाला, मला त्याची जात पात रंग माहित नाही, पण तो मला सुखी करणारा मुलगा पाहिजे. आणि दुसरा एक चित्रपट आला होता आर्ची आणि परशा. आर्ची ही क्षत्रिय समाजाची असते, मराठा समाजाची, आणि परशा कोळी असतो. जाळं मासं पकडताना पाहिला असेल. आणि त्या दोघांना मारतात ऑनर किलिंग मध्ये. कारण आमची मुलगी
तुम्हाला देणार नाही, कारण जातीचा उच्च नीच प्रकार तो कोकणामध्ये नाही, तुमच्या बहुजन समाजामध्ये तरी नाही, आणि तो नसला पाहिजे. भारतीय संविधानाने अपेक्षित आहे. आंतरजातीय विवाह झाले तर जातीभेद संपेल, आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने आंतरजातीय विवाह करणाऱ्या लोकांना 2.5 लाख देण्याची योजना होती, काल परवा बंद केली ती सरकारने. हे अत्यंत चुकीचं आहे. जातीभेद संपण्यासाठी आंतरजातीय लग्न झाली पाहिजे, हुंडा बिंडा मागणं हे चुकीचं आहे. हे आपल्याकडे आपल्या संस्कृती आम्हाला शिकवलं. माझ्या काळात पंचशील आहे. मी दादाला धन्यवाद देईन. मी कोकणामध्ये येताना पाहिलं की एका हॉटेलमध्ये सकाळी आम्हाला भूक लागली म्हणून आम्ही नाश्ता केला. मिसळपाव, चव्हाणमध्ये मिसळपाव खाऊया. तर मिसळपाव खायला गेलो. तर मिसळपाव खाल्यानंतर बिल घ्यायची वेळ आली. तर बिल घेताना तो तिथला जो मॅनेजर आहे त्याचा हात असा थरथरत होता, असा हात थरथरत होता. तर मी शिक्षक असल्यामुळे मी निरीक्षण करतो, हात कोणाचा थरथरतो. त्याला बोलतो, काय रे तू दारू पितो काय? बोलतो हो. दारू का पितो? तुला मुलं बाळ आहेत का? दारू पितो. कुठल्या समाजाचा? पूर्वी समाजाचा. बहुजन समाजाचे लोक आज दारू पितात, तरुण मुलं गुटखा खातात. हे जर थांबवायचं असेल तर ते काम, त्याला आपण धम्म म्हणतो, जीवन मार्ग माणसाचा म्हणतो, त्यांचा. मग आम्ही दारू पिऊ नये हे कोणी सांगितलं पाहिजे? आमच्या घरातल्या ज्येष्ठ लोकांनी सांगितलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचा त्रास दारूचा आमच्या महिलांना होतो. नवरा जर दारुडा असेल तर त्या घरामध्ये कधी सुख येत नाही. आणि आम्ही दारूचा दुष्परिणाम अनुभवला आहे, म्हणजे आगरी कोळी लोकांनी अनुभवला आहे. आमच्याकडे बाबासाहेब आंबेडकरांच्या कुल कायद्याने आमची सातबाऱ्याला नावं लागली. नंतर शिडको आली, जमिनीचा प्रचंड पैसा आला, आणि पैसा आल्यानंतर लोकांनी वर घर आणि खाली पार असं तीर्थक्षेत्र खाली सुरू केलं. त्याचा दुष्परिणाम काय झाला? लोकांना दारूची व्यसन लागली. 100 मुलं या दारूच्या व्यसनामध्ये मरायला लागली. म्हणजे दारू पिल्यानंतर माणसाला मृत्यू येतो, हे पृथ्वीवरचं सत्य आहे. मग बाबासाहेब आंबेडकरांनी आणि भगवान बुद्धांनी आम्हाला पंचशील दिले. ते कशासाठी दिले? आपण दारू पिऊ नये यासाठी. आपल्यापैकी कोणी कोणी दारू पित नाही त्याने हात उंच करा. दारू पित नाही त्याला सांगितलं, तुम्ही दारू पिता सगळेजण, हात उंच करा. अरे दारू न पिणं ही अभिमानाची गोष्ट आहे. थोडा काय आला बघा, ही जी सभा आहे ना, ही सभा जगासाठी नाही. तुमचा मेळे बौद्ध विकास मंडळ आहे. बौद्ध म्हणजे काय? जो दारू पीत नाही तो. मला आठवतं ठाण्याला गडकरी रंगायतमध्ये सभा होती, आणि त्या सभेला भंडारी, कुणबी, आगरी, कोळी या समाजाचे अध्यक्ष होते. श्रीलंकेच्या राजदूत सिरिसेना त्या सभेला उपस्थित होत्या. आणि त्या सभेमध्ये हा जो पंचशील आहे हा आम्ही अनंतकरेंच्या गळ्यात घातला. आणि मग लोकांनी बोंबाबोंब सुरू करायला सुरुवात केली. अनंतरे शिवसेनेचे उपनेते, आणि कागदे वेगळ्यावर खूप वाद झाले होते. तेव्हा सगळेजण बोलले की तरे साहेब पंचशील घातला, आता धर्मांतर कधी करणार, म्हणजे बौद्ध कधी होणार? मी सभागृहाला विचारलं, जे दारू पित नाही त्याने हात उंच करा. तर कोणाचे हात पूर्ण उंच नाही. मग तुम्ही दारू पिता, दारू पिणारा हा बौद्ध असू शकत नाही. दारू सोडलाय तो बौद्ध, हे बाबासाहेबांनी पंचशील देताना आम्हाला सांगितलं. मग राजाराम पाटील जेव्हा पंचशील घालतो तेव्हा त्यांनी दारू प्यायली पाहिजे की नाही प्यायली पाहिजे? काय केलं पाहिजे? हे बौद्ध लोक सांगू शकतात, हे बौद्ध महिला सांगू शकतात. आणि म्हणून दारू सोडा हे 2500 वर्षापूर्वी भगवान बुद्धांनी सांगितलं. आम्ही आज एवढ्या लांब गाडी घेऊन आलो. आमची गाडी म्हात्रे साहेब चालवतात, तिथे बसलेत बघा. ते मी बोललो रात्रीचं जाऊया आपण. एवढं रात्रीचं जायचं नाही का? अंधार असतो. आपण जरी दारू पीत नसलो तरी समोरचा ड्रायव्हर दारू प्यालेला असू शकतो. आणि त्या डंपरनी जर आपल्याला ठोकलं तर घरी आपल्याला आई वडील आहेत, मुलं बाळ आहेत. आज रस्त्यावर दारू ही कॉमन गोष्ट झालेली आहे. आणि आपण दारू न पिणं हे उत्तमच आहे, पण जो दारू पितो त्याला दारू पिऊ नका असं सांगणं हे पण गरजेचं. म्हणून आम्ही सकाळी आलो. तर तुम्हाला सांगायचा मुद्दा हा आहे की गाडी जर दारू पिऊन चालवली तर आपण इथेच मरणार. त्यासाठी यमाची गरज नाही. आपल्या मृत्यूला यम म्हणून आम्ही ठरवतो. आणि म्हणून आपल्याला माहिती आहे महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री होते, त्यांचा मृत्यू झाल्यानंतर पेपरला एक बातमी आली
की तंबाखूमुळे कर्करोग झाला आणि त्यांचा मृत्यू झाला महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यात, आणि त्यांची मुलगी रडायला लागली. ती मुलगी रडताना पाहून मला इतकं दुःख झालं की गृहमंत्री असलेले वडील तंबाखूमुळे मरतात, पण मुलीला जर पंचशील माहित असतं त्यांनी काय सांगितलं असतं, बाबा भगवान बुद्धांनी सांगितलंय दारू पिऊ नका. दारू म्हणजे फक्त दारू नाही, गुटखा पण दारूचा आहे, तंबाखू पण दारूचा आहे. जे कोणी खात असतील त्या सगळ्यांच्या वडिलांना काही सांगायचं, मावशांनी सांगायचं की दारू पिऊ नका. तुमचे मिस्टर दारू नाही पित, तंबाखू खात नाही ना. आज या सभेचं एवढंच मोठं यश आहे. जर दारू सोडली या गावातल्या लोकांनी तर आपण पूर्ण संसार आनंदाने सुखाने करू शकतो, नातवंडांना खाऊ शकतो. यासाठी होतं. जीवनावर प्रेम आहे त्यांनी दारू पिऊ नका. आणि म्हणून या कोकणामध्ये जी गुलामगिरी आली ती मनुस्मृतीमुळे, आणि स्त्रियांना हा अधिकार दिला की ताईने सांगायचं नवऱ्याला दारू पिऊन आलास घरात यायचं नाही, दारू उतरल्याशिवाय घरात यायचं नाही. ताई तुझं नाव काय? काय करतात? मिस्टर कुठे आहे? कुठे आहे? काय झाला? ताई काय बोलली? दारू प्यायचं नाही, पित नाही ना? जोरात टाळ्या वाजवा. माझी बहीण अशी सुखाने राहिली पाहिजे, चंद्र सूर्य असेपर्यंत, त्यासाठी दारू नाही पाहिजे. तुम्हाला सांगतो भगवान बुद्धांचा धर्म एवढा श्रेष्ठ आहे की या धर्माने सांगितलं की दारू पिऊ नका, आणि दारूमुळे व्यसनामुळे किती प्रॉब्लेम होतात. आणि म्हणून हे तुमचं त्रिरत्न बुद्ध विहार आहे, यामध्ये अशा अनेक वक्त्यांना बोलवा, त्यांची भाषण ठेवा. कारण का हे महापुरुषांची जयंती म्हणजे आपला कार्यक्रम नाही. आम्ही आगरी लोक हनुमान जयंती करतो, राम जयंती करतो, कृष्ण जयंती करतो, पण दारू पिऊ नका असं ते सांगू शकत नाही. गावकी काय बोले, नीट आलेत पालखीला, पालखी नाचवा आणि घरी जा, दारू प्यायची की नाही तुम्ही आम्हाला सांगू नका. पण या ठिकाणी या विचार मंचावर मी अभिमानाने सांगू शकतो की दारू पिऊ नका. आणि सगळ्याच धर्मांनी या देशामध्ये हे सांगितलं पाहिजे असं मला वाटतं. बंधू आणि भगिनींनो, आपल्या या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं रयतेचं राज्य आलं. या रयतेच्या राज्यामध्ये ज्यांना जमीन नव्हती त्यांना जमीन महाराजांनी दिली, ज्यांना गावं नव्हती त्यांना गावं दिली. आणि ज्या मनुस्मृतीने सांगितलं होतं की समुद्र उल्लंघन करू नका, त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार उभं केलं, आणि ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराची टोपी मी घातलेली आहे. पुढल्या वेळी आलो सगळ्या पावसाला ही कोळी टोपी घेऊन येईल मी, दादाच्या डोक्यात पण घालेन, कारण ही या कोकणची शान आहे. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात आम्ही इथल्या गावांचे मालक होतो, जमिनींचे मालक होतो. आणि जशी पेशवाई आली तशी गावाच्या गावा 1000 एकर जमिनी ब्राह्मणांच्या नावे लिहून दिल्या. म्हणून कोकणात आज सावकारांची नावं पाहिली तर तुम्हाला सांगायला नको, जोशी आहेत, वैशंपायन आहेत, अनेक लोक आहेत, हे मालक झाले. आणि त्यांच्या शेतामध्ये आम्ही गुलाम झालो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विषय सुरू करत असताना मी हे सांगेन, ज्या भगवान बुद्धांनी इथे समानता सांगितली, सगळ्यांना अधिकार दिले, जातीभेद संपवले, तिथे आपल्याला माहित आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लक्षात आलं की छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य पेशवाईमध्ये संपलेलं आहे, उडालेलं आहे. आणि मग बाबासाहेब आंबेडकरांनी कोकणातल्या भंडारी, आगरी, कोळी या सगळ्या लोकांना एकत्र केलं. आपला समाज पण त्यामध्ये बाबासाहेबांच्या बरोबर तर मुक्ती कोटमध्ये म्हणजे धर्मांतरापर्यंत एकनिष्ठ असलेला समाज आमचा बौद्ध समाज. जोरात टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. पण हे आगरी, कोळी, कनाडी, कुणबी हे सावकारांच्या शेतामध्ये कुळ म्हणून कसायचे, चापकाने फोडायचे सावकार त्यांना. म्हणजे काय छळ करत असतील की मागच्या पिढीला विचार, सावकारांनी काय छळ केलाय. बाबासाहेब आंबेडकरांना यांच्याविषयी प्रेम वाटलं. आता बौद्ध बांधवांना आपला भाऊ म्हणणं बाबासाहेबांनी नैसर्गिक आहे, पण आगरी लोक बाबासाहेबांचे भाऊ झाले, भंडारी झाले, कुणबी झाले. का झाले तर यांना मनुस्मृतीने शूद्र म्हटलं होतं, ओबीसी म्हटलं होतं. आज जर आम्हाला आगरी कोणाला सांगितलं की तुम्ही शूद्र आहात तर बऱ्याच लोकांना वाटतं की आम्ही शूद्र नाही, ते अतिशूद्र लोक, SC ST लोक, आम्ही नाही, तुम्ही शूद्र आहात, अतिशूद्र वेगळे. या शूद्रांना जमिनीचा, पाण्याचा, जंगलांचा अधिकार नव्हता. बाबासाहेब आंबेडकरांनी गावात जाऊन ते समजावलं. मी फक्त बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं काम सांगतो. पण इथे आल्यानंतर माझी चर्चा झाली, मी विचारलं हे घर कोणाचं? फार सुंदर घर होतं. कोणाचं घर होतं ते? हा, काय नाव झालं तुमचं? हा, राजेश शिवाजी जाधव यांचं घर आहे.
या घराखालची जमीन कोणाची आहे याचा शोध घ्या आणि घराखालची जमीन आपली नसेल त्या घराची नोंद सातबाऱ्याला घ्या आणि हे काम रवींद्र चव्हाण मुरणमध्ये करतायत, रायगड जिल्ह्यात करतायत, महाराष्ट्रात करतायत. खरं म्हणजे या कार्यक्रमात भाषण करण्याचा मान तुम्ही मला दिलाय, पण माझ्यापेक्षा मोठं काम बाबासाहेब आंबेडकरांचं काम रवींद्र चव्हाण करतात. बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जो अधिकार दिला तो होता कसेल त्याची जमीन आणि राहील त्याचं घर. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी अलिबाग तालुक्यामध्ये, मी राजाराम पाटील अलिबाग तालुक्यातला, माझ्या तालुक्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी नारायण नागू पाटील यांच्या घरी ते आले आणि त्यांना समजवलं, सांगितलं की बाबा जमीन तुम्ही कसता, नांगर तुम्ही धरता, पेरणी तुम्ही करता, पण तुमच्या जमिनीवर उच्च जातीचा सावकार कसा. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की तुम्ही यासाठी आंदोलन करा. 7 वर्ष आम्ही जमीन पिकवली नाही, सावकारांना शरण आणलं, कारण जमीन आम्ही पिकवली तरच ते खाणार. त्याला नांगर धरता येत नव्हतं. गुलाबी गालांचे सावकार कधीही झुकलेले नाहीत, मातीमध्ये पाय झिजवले नाहीत. आम्ही शेती 7 वर्ष पिकवली नाही. जगातला सगळ्यात मोठा विक्रमी संप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली आगरी, कोळी, कुणबी, भंडाऱ्याने केला आणि कसेल त्याची जमीन राहील त्याचं घर हा कायदा, कुळ कायदा पूर्ण देशाला मिळाला. खऱ्या अर्थाने कोकणाला मुक्ती देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. ही गोष्ट आम्ही तरुणांना सांगितली पाहिजे. छोट्या मुलांना तहान लागली तर आपण आता पाणी देतो, परंतु आम्हाला पाणी पिण्याचा अधिकार नव्हता आणि म्हणून महाडला, इथे तर महाड लागतं, त्या 14 तळ्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाणी हक्काचं आंदोलन केलं आणि आम्हाला पाणी पिण्याचा अधिकार मिळाला. अनेक लोकांना वाटतंय, खास करून आमच्या ओबीसी, आगरी, कोळी, कुणब्याला असं वाटतंय की पाणी नाकार नव्हतं, ते फक्त अस्पृश्य समाजाला, स्पृश्य ओबीसीला नाही. मी जेव्हा माझे नेते आदरणीय दत्ता पाटील यांना विचारलं की दत्ता पाटील साहेब आपल्याला पाणी पिऊन लोक देत होते का, त्यांनी सांगितलं नाही. मी जेव्हा 7वीला असताना अलिबागच्या एका ब्राह्मणाकडे पाणी मागितलं, त्या ब्राह्मणाने सांगितलं खाली उभा राहा, मी वरून तांब्याने ओतून पाणी देतो, तांब्याला तोंड लावायचं नाही. ते आग्र्यांच्या बाबतीत घडलेली गोष्ट आहे. म्हणून 14 तळ्याच्या आंदोलनात सगळ्याच लोकांनी गेलं पाहिजे, ओबीसीने गेलं पाहिजे, स्त्रियांनी गेलं पाहिजे, सगळ्यांनी गेलं पाहिजे. मी जी गोष्ट सांगतो ही कुठली देवाची कथा नाही, ही एका माणसाची कथा आहे, ज्या माणसाने आम्हाला सर्व अधिकार दिले. आणि म्हणून महापुरुषांची जयंती महात्मा फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, ही आम्ही का केली पाहिजे याचं कारण या पृथ्वीवर आम्हाला जे अधिकार देवदेवतांनी नाही दिले ते अधिकार आम्हाला या महापुरुषांनी दिले. आणि म्हणून महात्मा फुले यांनी जे काम केलेलं आहे त्यांनी आम्हाला सांगितलं गुलामगिरी काय. आमची जर स्त्री, आमची जर आई, आमची जर मुलगी शिकलेली नसेल तर आम्ही गुलाम होऊ, असं महात्मा फुल्यांना समजलं. जे महाप्रजापतीला कळलं होतं की तथागतांना विचारते की आमच्या महिलांना या धम्मामध्ये समानतेचा अधिकार काय आहे, त्यानंतर विपुली संघ होतो. असाच प्रश्न सावित्रीबाई विचारते की महिलांना शिक्षणाचा अधिकार काय. आणि यातून स्त्री शिक्षणाची सुरुवात भारतामध्ये झाली. त्याच्या अगोदर स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार आपल्या देशात नव्हता. अनेक लोक सांगतात की सरस्वतीने हा अधिकार दिला. दादा माझ्या गावात सभा होती, चिंचोटी गावात कुळ हक्कांची परिषद होती. त्या कुळ हक्काच्या परिषदेमध्ये मी सरस्वतीचा फोटो लावला नव्हता, सावित्रीबाईंचा फोटो लावला होता. दत्ता पाटलांनी विचारलं अरे तुमच्या गावात सावित्रीबाईंचा फोटो आहे, सरस्वतीचा का नाही. दादा आम्हाला शिक्षण सावित्रीबाईंनी दिलं, सरस्वतीने दिलं नाही. हीच गोष्ट त्यांनी की सरस्वतीने आम्हाला शिक्षण दिलं, सरस्वतीने आम्हाला शिक्षण दिलं नाही तर सावित्रीबाईंनी दिलं. आणि या सावित्रीबाईंनी महात्मा फुल्यांचा चित्रपट जेव्हा महाराष्ट्रात परवा आला तेव्हा पुण्यातल्या ब्राह्मण महिलांनी त्याला विरोध केला. आज आमच्या महिलांना वाटतं की पुढारलेल्या कोण, ब्राह्मण महिला की बौद्ध महिला. तर पुढारलेल्या बौद्ध महिलाचं याचं कारण सांगतो की ती महिला बोलते, तो व्हिडिओ पाहिला असेल की आम्हाला सावित्रीबाईंमुळे शिक्षण भेटलं, पण त्याच्यामध्ये जो बटू आहे, ब्राह्मण बटू आहे तो दाखवू नका, तर आम्हाला वाईट वाटतं, आमच्या भावना दुखवतात. का त्या ब्राह्मण बटूने सावित्रीबाईंच्या अंगावर शेणाचे गोळे पिकले होते, जी मुलांना शिकवत होती. हे सत्य आहे. परंतु आता ब्राह्मणाला लाज वाटते की या कोकणामध्ये कुळ कायद्याला विरोध, कुळांच्या हक्काला विरोध असू शकतो का. ही घटना महाराष्ट्रात अलीकडे घडली. आणि म्हणून शिकलेल्या महिला जर असल्या तरी सुद्धा परशुरामाचा जय जयकार करत असतील, चुकीच्या प्रथांचा करत असतील तर त्या पुढारलेल्या नाही. आणि म्हणून आज महापुरुषांची जयंती ज्या महिला करतायत ती या देशाची प्रगती आहे. जोरात काय होतं. तुमच्या गावातल्या महिला
किती शिकल्या यावरून तुमचा गाव श्रेष्ठ पुढारलेला की मागे राहायला नाही ठरतं. मी ताईला विचारतो, ताई तुझं शिक्षण किती? उभी राहा, उभी राहा, उभी राहा लवकर राहा. इकडे 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 किती शिक्षण? 10वीला किती मार्क्स होते? आता 12वीला आहे. हा? झाली 12वीला किती आहे? व्हेरी गुड. 60 म्हणजे फर्स्ट क्लास मध्ये तू पास झाली. जोरात टाळ्या वाजवा. ही अशा ज्या मुली आहेत, आता हिचं पण मला काय नाव माहित नव्हतं, मी सहज विचारलं बाबा इथं शिक्षण काय. तर मुली जर शिकत असतील या गावात तर ते गाव प्रगतीपथावर आहे. रवींद्र चव्हाण हे माझ्यासोबत काम करतात. त्यांच्या मुलीला 10वीला 80% आहेत, याच वाडीतली आहेत, आणि 12वीला 82% आहेत, त्याच गावातली आहे. सांगायचा मुद्दा असा आहे की ह्या गावातल्या मुली जशा शिकतील तशी देशाची प्रगती होईल. आमच्याकडे तुमच्याकडे दागिने घातलेत की नाही? हे ताईच्या बांगड्या बघा, ताई उभी ताईने दागिने घातलेत. असंच आमच्याकडच्या आगरी कोळी महिलांना दागिन्यांचं वेळ आहे. ते दागिन्यांचं वेळ असलंच पाहिजे, पण आपल्या पोटी जन्मलेली मुलं पहिल्यांदा शिकली पाहिजे. मग त्यासाठी दागिने गेले तरी चालतील. आणि मग बाबासाहेब आंबेडकरांची पत्नी रमाई हिने काय दागिन्यांचा फार मोठा हाऊस केली नाही, पण शिक्षणाला महत्व दिलं. बाबासाहेबांना फार मोठं सहकार्य केलं, म्हणून बाबासाहेब आंबेडकर बॅरिस्टर होऊन आमच्या साऱ्या जगाचे नेते झाले. सांगायचा मुद्दा असा की शिक्षणाला महिलांनी जास्त महत्व दिलं पाहिजे. आणि तुम्हाला सांगतोय, तुम्ही आमच्या पनवेलच्या उरणच्या महिला पाहिले किंवा व्हिडिओ बघितला त्यांचा, तर त्यांचे गंतव्य किती मोठे आहेत. 40-40 तोळ्याचे, 10-10 तोळ्याचे आहेत. मग तुम्हाला वाटेल ह्या इकडच्या उरणच्या महिलांकडे एवढे दागिने कुठून आले? त्याचं कारण सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. त्याचं कारण मी सांगतो, कारण खेड्यातल्या महिलांना असा मोह करू शकतो. आमच्या बावकर साहेबांना विचारलं तर बावकर साहेब बोलले, पाटील साहेब आता आमचे तरुण गेलेत मुंबईत आणि सगळ्यांनी हायवेच्या जमिनी जवळजवळ विकलेल्या आहेत, आणि आमच्या कोकणावर पुन्हा एकदा गुलामगिरी आलेली. ज्या जमिनी बाबासाहेबांनी दिल्या होत्या त्या जमिनी आमच्या संपलेल्या आहेत. म्हणजे जमिनी संपल्यानंतर महिलांनी दागिने केले. बऱ्याच महिलांनी सांगितलं की मला मोठं गंतन पाहिजे, शेजारच्या बाईने घेतलंय, मला पण पाहिजे, मग विका जमीन. हे प्रकार घडले. परंतु जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पूर्ण कायदा केला नसता तर सातबाऱ्याला आमचं नावच लागलं नसतं. आणि सातबाऱ्याला नावं लागली पूर्ण कायद्याने, म्हणून आम्ही सातबाऱ्याचे मालक झालो. आमच्याकडे लोकनेते दिबा पाटील हे फार मोठे नेते झाले. आणि शिडको आल्यानंतर त्यांनी आंदोलन केलं आणि सांगितलं ही जी आमची जमीन आहे ती आम्ही देणार नाही. मराठा समाजाचे वसंतदादा पाटील हे मुख्यमंत्री होते. तुम्ही जमिनी दिल्या नाहीत तर गोळ्या घालून घेऊ. SRP लावली, गोळ्या घातल्या, 5 माणसं ठार झाली, हजारो जखमी झाली, तरी सुद्धा आम्ही लढलो. आणि म्हणून आज जमिनीला किती भाव आलाय तिकडे? कोकणातल्या आमच्या उरणच्या जमिनीला भाव किती आलाय सांगा तुम्ही? गुंठा करोड नाही, भाव सांगा, आकडा कोणाला माहिती आहे का? हा भाव सांगतो यासाठी मेढ्यांची जमीन विकू नका. उरणपेक्षा सुंदर मेढे गाव आहे. आमच्याकडे जमिनीचा भाव आहे 5 कोटी रुपये गुंठा. किती? 1 तोळ्याची ताई किंमत किती आहे? 1 लाख. नाही 10 तोळे. 1 तोळ्याची किती किंमत आहे? 1 लाख रुपये. पिशवीची किंमत वगैरे बघू नका. 1 लाख रुपये 1 तोळा. मग 5 कोटी मध्ये किती तोळे येतील? सांगा, हिशोब करा महिलांनी. कॅल्सी असेल तर करा. 5 कोटी मध्ये किती येतील हिशोब करा तुम्ही. गुंठ्याला 5 कोटी रुपये भाव आला म्हणजे तुमच्या एका घराची किंमत जमिनीची घरची 5 कोटी रुपये आहे. त्यामुळे जमिनी विकायच्या भानगडीत पडू नका. पण हा 5 कोटी भाव दिबा पाटलांमुळे आला, बाबासाहेबांमुळे आला. पण बाबासाहेबांचं नाव कोणी घरावर लिहिलं नाही की बाबासाहेबांची कृपा असं कोणी नाव लिहिलं नाही. वेगवेगळ्या गुरुजींची नावं लिहिली, पण बाबासाहेब आंबेडकरांनी मूळ कायदा केला नसता तर मागासवर्गीयांना, OBC SC ST ना जमिनीचा हक्क मिळाला नसता. आज सुद्धा कोकणामध्ये इथले सावकार खोत तुम्हाला जमीन देण्याच्या इंटरेस्ट मध्ये नाही. हे गाव तुमच्या नावावर असलं पाहिजे, घर तुमच्या नावावर असलं पाहिजे. वाटेल तो संघर्ष करा, परंतु गाव सोडू नका. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला कुळ कायदा दिला. बाबासाहेब आंबेडकरांच्या कुळ कायद्याने अंगावर फार मोठं सोनं आलं. आणि हे वैभव जे आलंय त्या वैभवाचं कारण आज महिलांना सांगितलं जातंय
की आसाराम बापूच्या बैठकीला जा, आसाराम बापूच्या सभेला जा, मग तुम्हाला ओळखू येईल. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कुळ कायदा आमच्यासाठी केला नसता, महिलांना हिंदू कोड बिल दिलं नसतं, तर सातबाऱ्याला नाव लागलं नसतं. बाबासाहेब आंबेडकरांच्या या कुळ कायद्यामुळे, हिंदू कोड बिलामुळे वडिलांच्या सातबाऱ्याला महिलांचं नाव लागतं. म्हणजे वडिलांना 4 मुली असतील, 2 मुलं असतील, तर जेवढी जमीन मुलाला तेवढीच महिलांना. याच पद्धतीने नवऱ्याच्या घरावर अर्ध नाव हे बाईचं लागतं. बरोबर आहे? ही कोणाची कृपा आहे? बाबासाहेब आंबेडकरांची. कुठल्याही देवदेवतेच्या कृपेमुळे भारतामध्ये स्त्री पुरुष समानता आली नाही. हे खरं म्हणजे मंदिरात सांगायचे विषय आहे, हे मस्जिदमध्ये सांगायचे विषय आहे, हे गुरुद्वारामध्ये सांगायचे विषय आहे, हे ख्रिश्चनांच्या चर्चमध्ये सांगितले पाहिजे की संविधानामुळे समानता. आणि म्हणून भारतामध्ये सगळ्यात श्रेष्ठ ग्रंथ कुठला? तर भारतीय संविधान. या संविधानामुळे आम्हाला अधिकार मिळाले. आणि म्हणून आजचा जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम हा बुद्ध विहाराचा वर्धापन दिन सोहळा. बुद्ध विहारामध्ये काय झालं पाहिजे? भजन कीर्तन झाले पाहिजे, आरत्या झाल्या पाहिजे. काय कसली उपासना झाली पाहिजे? तर ज्ञानाची उपासना झाली पाहिजे. मला जेवढं ज्ञान आंबेडकरी चळवळीने दिलं, पुन्हा एकदा मी कृतज्ञता व्यक्त करतो. दादांनी माझा परिचय करून दिला. वयाच्या 35व्या वर्षापर्यंत मला सुद्धा यातलं काही कळत नव्हतं. आम्हाला सातबारा बाबासाहेब आंबेडकरांनी दिला हे मला माहीत नव्हतं. बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल गावातले लोक ओळखत सुद्धा नव्हते, जाणत सुद्धा नव्हते. एवढ्या मोठ्या गावात बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो नव्हता. 550 घरं होती आमच्या गावात. प्रत्येक घरात गणपती बसतो, पण प्रत्येक घरात बाबासाहेब नव्हते. बाबासाहेब हे आमच्या सातबाऱ्याचं, पाणी हक्काचं, जंगल हक्काचं, शिक्षण हक्काचं आणि आरक्षण हक्काचं प्रतीक आहे. आज माणूस म्हणून आम्ही जगतो हे बाबासाहेब आंबेडकरांमुळे जगतोय. आणि म्हणून या देशामध्ये 2500 वर्षापूर्वीची समानता बुद्धी ही भगवान बुद्धांनी दिली. आणि म्हणून मला माहित आहे उशीर खूप होतोय. वेळ किती झाली सर? 2:10. किती? सवय. 2:15. तर सगळ्यात महत्वाचा मी जी विषय जो सांगणार आहे, मेढे गावात मी आलो. अत्यंत चांगलं बुद्धविहार मी पाहिलं. अतिशय चांगलं बांधकाम तुम्ही केलेलं आहे. परंतु या बुद्धविहारामध्ये पुस्तकं मोठ्या प्रमाणात पाहिजेत. वेगवेगळ्या विषयावरची पुस्तकं पाहिजेत. मुलींना UPSC MPSC एक्झाम देता येईल अशा प्रकारचं मार्गदर्शक मंडळ मुंबईतून कार्यरत असलं पाहिजे. तिथल्या प्राध्यापकांना, तिथल्या प्रोफेसरांना आम्ही बोलवलं पाहिजे. आणि आपल्या कोकणामध्ये जी गरिबी आहे त्या गरिबीचं खरं कारण सांगतो तुम्हाला. कोकणामधला तर्क संपलेला आहे. मी कोकणामध्ये काही वर्षापूर्वी आले तो रत्नागिरीच्या स्टेडियम मध्ये स्वाध्याय परिवाराच्या निमित्ताने भक्ती फेरी होती. गावागावामध्ये फिरलेलो आहे. भगवद्गीता सांगितलेली आहे, मुस्लिम मस्जिद सांगितलेली आहे. पण त्यावेळी मला बाबासाहेब आंबेडकर माहीत नव्हते. आज मी या गावात आलोय तो संविधान सांगायला, तर्क सांगायला. भारताची जी गरिबी आहे, एवढी सुंदर जागा, एवढी सुंदर झाडं, एवढा सुंदर निसर्ग, एवढा समुद्र किनारा, हे पाहायला लोक मुंबईतून आमच्या अलिबागला येतात. अलिबागला आम्ही रिसॉर्ट चालवतो, माझा मुलगा रिसॉर्ट चालवतो, रोज लोक येतात. त्याच्यापेक्षा अलिबागपेक्षा सुंदर समुद्र इथे आहे मेढ्यामध्ये. मग असं असताना आम्ही गरीब का, हा मोठा प्रश्न आहे. आणि गरिबीचं कारण आहे आम्ही तर्क सोडलेलं. आम्ही अजूनही आकाशातला देव आमचं नशीब बदलवेल, आकाशातला देव आम्हाला सुखी करेल असा विश्वास ठेवतो. आम्ही आमचे पूर्वज म्हणजे आमचे आई वडील मेल्यानंतर स्वर्गात जातात असं समजून भटजीला देणगी देत असतो. म्हणजे गाय दान करतो, कपडे दान करतो, चप्पल देतो, का आकाशातल्या आई वडिलांना ते भेटेल. परंतु कुठला ब्राह्मण कधी स्वर्गात गेलाय का जो दान घेतो? नाही गेलाय. तो मूर्ख बनवतो आम्हाला. मग स्वर्ग कुठे आहे? स्वर्ग हा आपला स्वर्ग मेढेवाडीमध्ये आहे. इतका सुंदर तो निसर्ग आहे. आता फोटो काढा कधीतरी गुगलनी, तुम्ही याचे फोटो काढा, घ्या खिडकीतला फोटो काढा. इतकं सुंदर दिसतंय की स्वर्ग याच्यापेक्षा सुखी सुंदर असू शकत नाही. तरी सुद्धा देव, स्वर्ग, नरक, आत्मा, चमत्कार यांना मानणारा समाज कोकणामध्ये सगळ्यात जास्त आहे. आणि म्हणून मुंबईमध्ये आम्ही 10,000 5,000ची नोकरी करायला जातो, सिक्युरिटीची नोकरी करायला जातो, करोडोंचं वैभव सोडून जातो. आम्ही तर्क करत नाही. इथल्या तरुणांनी गावाची सभा 8 महिन्यांनी 6 महिन्यांनी घेतली पाहिजे. आमच्या गावामध्ये कुठली कुठली साधन संपत्ती आहे, याचा उपयोग करून या गावाचा विकास कसा करता येईल, गावामध्ये एखादी शाळा, शाळेचं कॉलेज कसं करता येईल, मुलींना कसं शिकवता येईल,
हा विचार आम्ही केला पाहिजे. आता सांगून चालणार नाही की परिस्थिती आमच्या विरुद्ध आहे, इथले राज्यकर्ते आमच्या विरुद्ध आहेत. असं जर बोलायचं झालं तर तुम्हाला माहित आहे, भगवान बुद्धांनी आम्हाला शहाणं करण्यासाठी राजवाडा सोडला होता, राजसत्ता सोडली होती. आमच्यासारखे लोक 2-2 लोकसभा लढतात आणि काय आम्हाला लोकसभेत जाऊ द्या मग लोकांचं भलं करू. भगवान बुद्धांनी उलट केलं, राजसत्ता सोडली आणि समाजाला सुखी केलं. आणि आपल्याला कल्पना आहे की या गावाला जर आपल्याला चांगल्या पद्धतीने पुढे न्यायचं असेल तर भारतीय संविधानाने आम्हाला अनेक प्रकारचे अधिकार दिलेले आहेत. पण उपसरपंच कुठे गेले ते तुम्हाला माहित नसेल तर सांगतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे, ते संविधान सांगतं दिल्लीतली जेवढी लोकसभा महत्वाची आहे तशीच ग्रामसभा महत्वाची. या ग्रामसभेला आम्ही ऍक्टिव्ह केली पाहिजे, ग्रामसभेत ठराव घेतले पाहिजेत आणि ते ठराव घेऊन या गावाचा विकास कसा करता येईल याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि ठरवलं तर सगळं होतं. रवींद्र चव्हाण आमच्या उरणला राहतात, आमच्या सगळ्या घरांना शिडकोनी नोटीस लावल्या की तुमची घरं अनधिकृत आहेत, कारण जिथे घर आहे त्याचा 7-12 दुसऱ्याचा आहे, म्हणून हे घर अतिक्रमण आहे, आम्ही तोडू असं सांगितलं. उरणमध्ये आम्ही सांगितलं की ही जमीन आमची आहे, ही घरं आमच्या मालकीची आहे, आम्ही तोडू देणार नाही असे ठराव घेतले. ते ठराव सरकारमध्ये गेले, आता सरकारला विचार करावा लागला. या ज्या सगळ्या गोष्टी आहेत या गोष्टी आमच्या हातात आम्हाला शक्य आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर हा संविधानाचा सर्वात श्रेष्ठ मार्ग आम्हाला या देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांमुळे मिळाला. आज देशामध्ये जो संघर्ष चालू आहे, कालच एक 8 दिवसापूर्वी भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि 14 प्रश्न सुप्रीम कोर्टच्या सर्वोच्च न्यायालयाला म्हणजे न्यायाधीशांना विचारले. आणि ते विचारतात, त्यांचा विचारण्याचा प्रश्न असा आहे, प्रश्न ते पंतप्रधानांचे आहे की संविधान श्रेष्ठ की निवडून आलेले लोकप्रतिनिधी श्रेष्ठ. मागच्या काळात सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की संविधान हे श्रेष्ठ आहे, निवडून आलेले लोक नाही. मग हा जो प्रश्न आहे सध्या सगळ्या लोकांना पडलेला आहे. आपल्या गावाने पण याबद्दल विचार केला पाहिजे. तर संविधान श्रेष्ठ यासाठी आहे की जी मनुस्मृती होती, ती सुरुवातीला सांगितलं की स्त्रियांना कुठलाही अधिकार नाही, सार्वजनिक कार्यक्रमात जायचा पण नाही, जमिनीचा पण नाही आणि घराचा पण नाही, अशी जी मनुस्मृती सांगत होती. शिक्षणाचा अधिकार नाही, हे नाकारलेले सगळे अधिकार दिले कोणी? संविधानाने दिले. मग एखादं सरकार निवडून आलं असेल, ते निवडून आलेलं सरकार लोकांचे अधिकार घेऊ शकत नाही. मध्ये मुसलमानांच्या जमिनीचा विषय आला, वक्फ बोर्डचा. सरकारने सांगितलं की त्या वक्फ बोर्डावर हिंदू माणूस गेला पाहिजे. न्यायालयाने सांगितलं मुसलमानांच्या ट्रस्टवर जर हिंदू गेला पाहिजे, मग हिंदूंच्या ट्रस्टवर मुसलमान का नको? आज महाबोधी विहाराचा विषय आहे. आपलं हे कोण आहे कमिटीवर, कोण आहे? हात उंच करा. सगळे बौद्धच आहेत ना, दुसऱ्या धर्माचे नाहीत ना. मग महाबोधी विहार हे किती पवित्र ठिकाण आहे तुम्हाला माहिती आहे? जगाच्या दृष्टीने पवित्र आहे, भगवान बुद्धांसाठी जगाच्या दृष्टीने पवित्र आहे. त्याच्यावर ब्राह्मण लोक आहेत. तिथे आज आंदोलन चालू आहे. आपले बौद्ध लोक सांगतात की भगवान बुद्धांनी देवच नाकारला, चमत्कार नाकारला, पिंडदान विधी नाकारले. मग तिथे असे विधी करण्यात काहीच अर्थ नाही. बुद्ध विहारामध्ये पिंडदान होऊ शकत नाही, पूजा होऊ शकत नाही, आरती होऊ शकत नाही. तुम्ही भगवान बुद्धाची पूजा, आरती वगैरे, नवस वगैरे करता का? नवस बोलता का भगवान बुद्धाला? तर भगवान बुद्ध हे स्वतःला देव मानत नाही. भगवान बुद्ध सांगतात मी स्वतः देव नाही, देव मानत नाही, मी सांगेन तेच खरं असं मानत नाही. तर तुमच्या विवेक बुद्धीला पटेल, समाजाला उपकारक असेल ते सत्य आहे असं भगवान बुद्ध सांगतात. मग महाबोधी विहारामध्ये ब्राह्मण का बसले? तर महाबोधी विहारामध्ये जो पैसा येतोय हा जगातून येतोय. तिथला पैसा आम्हाला भेटला पाहिजे, बुद्धाशी काही देणं घेणं नाही, म्हणून तिथे ब्राह्मण बसले. इथे नवस बोलायला लागले, इथे पैशाची पेटी आली, तर इथे सुद्धा भटजी येतील, सांगतील काय हे बुद्ध विहार पण आमचं आहे. कशासाठी? पैशासाठी. आणि म्हणून संविधानाने सांगितलं बौद्ध समाज असेल, ख्रिश्चन असतील, अल्पसंख्याक असतील, यांचे अधिकार आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला अतिक्रमण करता येणार नाही. जर निवडून आलेलं सरकार जर एखाद्याच्या अधिकारात अतिक्रमण करत असेल तर अशा सरकारला थांबवण्याचं काम संविधानाच्या माध्यमातून सुप्रीम कोर्ट करतं. आणि म्हणून मुलांना आजच्या तरुणांना या प्रश्नांची उत्तरं देता आली पाहिजेत, एवढे आम्ही बुद्धिमान असलं पाहिजे. आज या गावामध्ये आपण मला बोलवला,
मी माझ्या पद्धतीने समजावण्याचा प्रयत्न केला की 2500 वर्षापूर्वी कोकण सर्वश्रेष्ठ होतं, जगात सर्वशक्तिमान होतं. मनुस्मृतीमुळे ते आम्ही गुलाम झालो. आमच्या महिला कमकुवत झाल्या. ज्या घरामध्ये स्त्री आणि पुरुष समान काम करतात, नवरा बायको समान काम करतात, त्या घरात वैभव असतं. फक्त नवरा काम करतोय, बायको टीव्ही बघते, ते घर सुखी होऊ शकत नाही. किंवा फक्त बायको काम करते आणि नवरा दारू पितोय, तर ते घर सुखी होऊ शकत नाही. दोन्ही चाकं समान चालली तर हा देश वैभवाला जाईल हे भगवान बुद्धांनी सांगितलं. याच पद्धतीने बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या काळात आम्ही सुखाचा अनुभव घेतोय. दादांना बघा, दादांचे कपडे बघा आणि या सगळ्या महिला बघा, कॅमेरा मारा यांच्यावर, अतिशय वैभवशाली लोक दिसत आहेत. या पिढीतले आम्ही वैभवशाली लोक हे संविधानामुळे झाले. आणि म्हणून आजच्या या दिवशी, अत्यंत पवित्र दिवशी, महाबोधी विहारावर सुद्धा आमचीच कमिटी पाहिजे, तिथे ब्राह्मणांचं काम नाही. याच पद्धतीने जेवढी विहार आहे तिथे आमच्या कमिटी पाहिजे, मग ते कुठल्याही धर्माचे लोक असतील. याच्यावर जर अतिक्रमण कोणी करत असेल, आपल्या घरावर कोणी करत असेल, जमिनीवर करत असेल, तर त्यासाठी संघर्ष केला पाहिजे, हे आमचं संविधान सांगतं. आणि म्हणून मी आज हे भाषण केलं, आपल्यापर्यंत गाडीने आलो, हे केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मुळे. मी सुद्धा प्राथमिक शिक्षक होतो. माझ्याकडे सायकल घेण्याची पण लायकी नव्हती. 1800 रुपयाची सायकल घ्यायला मी दरमहा 100 रुपयांनी कर्ज काढलो सायकल घ्यायला. आताच्या मुलाला ते वाटणार नाही, पण मी सायकल घ्यायला कर्ज काढलो आणि आज 4 चाकी गाडीतून फिरतो. ते गाणं तुम्हाला माहित असेल, लाल दिव्याच्या गाडीला होतात ना, काय कुठलं गाणं आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला. तशी आपली लाल दिव्याची गाडी आहे, आपलं वैभव आहे, हे केवळ बाबासाहेब आंबेडकरांच्या मुळे. आता हे वाक्य बोलायला साधं आहे, पण बरेच जण या देशातले बोलतात की ईश्वरी कृपेमुळे आम्ही प्रगती केली. कुठला ईश्वर आला होता आमच्या प्रगतीला? जर ईश्वर होता तर मग 14 नळाचं पाणी आम्हाला का देत नव्हता? जर ईश्वर होता तर जमिनीची मालकी हक्क आम्हाला का देत नव्हता? जर ईश्वर होता तर जंगलाचा अधिकार आम्हाला का देत नव्हता? जर ईश्वर होता तर सावित्रीबाई फुलांना शेणाचे गोळे अंगावर घेऊन शिक्षण आम्हाला का द्यावं लागलं? महात्मा फुलेंना क्रांती का करावी लागली? आणि मग ईश्वर होता, मग संविधानाची गरज काय लागली? आणि म्हणून संविधान अर्पण करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात, कुठल्याही देवाचं नाही नाव नाही, ख्रिश्चनांचं नाही, हिंदूंच्या नाही, जैनांच्या नाही, बौद्धांच्या नाही, वी द पीपल ऑफ इंडिया, या देशाचे नागरिक आम्ही आम्हाला हे संविधान अर्पण करत आहोत, हे बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणून हा विचारांचा प्रवाह या बुद्धविहारात असाच अखंड चालू राहू दे, अशी विनंती मी या सगळ्या संचालक जे आहेत किंवा अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव आहेत त्यांना सांगतो. बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान बुद्धांचा विचार जोपर्यंत कोकणात जिवंत आहे तोपर्यंत आपल्या डोक्यावर खोत बसणार नाही. आमचा पाणी हक्क जाणार नाही, आमचा समुद्र हक्क पण जाणार नाही, जमिनीचा पण हक्क जाणार नाही. पण हे सातत्य आम्ही ठेवलं पाहिजे. तुम्हाला मी खूप त्रास दिला, तुम्हाला पण भूक लागले, आम्हाला खूप भूक लागले. त्या दारुड्या माणसाच्या थरथरत्या हाताची मिसळ खाऊन त्या अंगात ताकद आलेली नाही. मी जवानांना बोललो, असा दारुड्यांच्या हातातला नाश्ता बिस्ता नको, तो कुठल्या तरी मावशीच्या घरी घेऊन जा, आपण भाजी भाकरी खाऊ, ते चांगलं आहे. पण ते शक्य नाही झालं, वेळेत यायचं होतं. तुम्हाला मी मनापासून धन्यवाद देतो. तुम्ही जो कार्यक्रम करताय तो मार्ग योग्य आहे, चांगला मार्ग आहे आणि ह्या मार्गाने आपण गेला तर हे दिवसाची तोरणं पेटली. पण चंद्र सूर्य असेपर्यंत हा जो तुमचा गाव आहे मेडेगाव, याचं वैभव कमी होणार नाही, अशी एक सदिच्छा व्यक्त करतो. जय महाराष्ट्र. नमस्कार. बुद्धविहाराचा आहे तो सांगता काम नाही, तो जगात पाहिजे विचार या गावाला करून म्हणजे आज आपण इथे आला. दीपक जाधव हे आमचे महानगरपालिकेचे अधिकारी आणि मुंबईचे सरचिटणीस जे दीपक जाधव सूत्रसंचालन करतात ते मंत्रालयामधून सेवानिवृत्त झाले. हो हा, तर ते ट्रॉफिकला होते, कृषीला होते आणि खात्यापात्याने काम केलेलं आहे. आणि आता तुम्हाला इथं आणण्यासाठी रवींद्र चव्हाणांनी जो संपर्क साधला ते दीपक जाधव हे महापालिकेचे अधिकारी आहेत. दीपक जाधवांनी दुसऱ्या दीपक जाधवला सांगितलं, राजाराम पाटील साहेबांना आपल्या विहारात बुद्ध जयंतीला वक्ता म्हणून आणायचं, विषय कोणता द्यायचा? मी त्यांना म्हणालो एक विरा द्या. दीपक जाधव म्हणाले की ते बरोबर नाही, तो हिंदू धर्माचा विषय. मी म्हटलं म्हणूनच सांगतोय. मग भाई जाधवांना परत त्यांनी मला प्रश्न केला
की दीपक जाधव म्हणतात एक विरा इतका हा विषय या ठिकाणी कशाला या बुद्धविहारात, तेव्हा त्या दीपक भाई जाधवला सांगितलं की एक विरा ही भगवान बुद्धाची माता आहे. हे ओबीसी समाज कसा सांगतो ते राजाराम पाटील पटवून देऊ शकतात, म्हणून त्याला आणायचं होतं. तर आपण या ठिकाणी हे म्हणाले की भगवान बुद्ध आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातच त्यांना बोलायला देऊया, पण त्याच्यामध्ये तो आणि तुमचं या तर सांगायचं तात्पर्य असं आहे, आज पाटील साहेब या ठिकाणी आलेले आहे, त्यांनी अत्यंत सुंदर असं आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. पाटील साहेब दुसरा एक तुम्हाला सिद्धांत सांगतो, ही सगळी कोकण भूमी जी आहे अगदी अलिबाग पर्यंत ही अप्रांत भूमी म्हणून त्या बुद्ध काळामध्ये प्रसिद्ध होती. भगवान बुद्धाच्या काळात तिला काय म्हणायचे, कोकण भूमी अप्रांत भूमी होती. आणि या अप्रांत भूमीमध्ये सुद्धा मातृसत्ता संस्था आहे. जर तुम्ही आज या कोकणात हा विषय पुन्हा अभ्यास शिक्षक म्हणून आमच्या कोकणामध्ये आहे ना, शिमग्यातल्या सगळ्या ज्या देवी आहेत ना त्या माताच आहेत, पुरुष नाही. आणि ही जी माता जी आहे ती मग जुगाई असेल, वाघदाई असेल, समजले की नाही, सोनकाई असेल, तर या मातेची पूजा करण्याची ही जी संस्कृती होती तिचा अपभ्रंश झाला आणि पुढे मग शिमगा आला असेल तो भाग वेगळा, पण ती बुद्धवादी शिकवण आहे. आणि आपण अगदी मुंबई पासून गोव्यापर्यंत गेला तर प्रत्येक तालुक्यामध्ये पाली नावाचं एक गाव आहे. त्याचं कारण असं आहे की बुद्धाची संस्कृती आहे. आणि या मातीत बुद्ध हा आपल्याला सापडतो. आज तुम्ही अत्यंत सुंदर असं प्रवचन, मला भीती होती कारण वंचित बहुजन आघाडीत तुम्ही देखील काम केलं आणि मी देखील एका पक्षाचं काम करतो. आपल्याला चटकणी विषयावरून विषयांतर होतं आणि त्याची भीती फक्त मला होती. आणि मी यांना सांगितली की पाटील साहेबांनी फक्त विषयावरच बोललं पाहिजे, रवींद्रला तशी सूचना करा. मला वाटतं हे कीर्तनापेक्षाही कीर्तनकारापेक्षा मोठं तुम्ही या ठिकाणी आजचं प्रवचन या ठिकाणी केलं आणि विषयाला धरून केलं. त्याबद्दल हा आजच्या सभेचा अध्यक्ष म्हणून मी तुमचे आमच्या बौद्ध जनतेच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो, तुमचं अभिनंदन करतो, भगवंताला याचना करतो, वंदना करतो की हा विचार पुढे घेऊन जाण्यासाठी तुम्हाला उदंड आयुष्य लाभू द्या. त्यासाठी आमच्या गावात तुमची पावलं लावण्याचं काम रवींद्र चव्हाणांनी केलं आणि तुमचा सारथी सुद्धा, ज्याला ड्रायव्हर म्हणतो, आज त्याच्या हातामध्ये तुमचं जीवन आहे. त्यानं थोडी जरी चूक केली, डॉक्टर आहेत, बीएससी आहेत, ऐकून घ्या ना, थोडी जरी चूक केली डॉक्टरांपेक्षाही वाचल्यानंतर तर असा एक सारथी सुद्धा अगदी वेळेत तुम्हाला इथे घेऊन आला, त्याबद्दल त्यांचं सुद्धा, डॉक्टर साहेब तुमचं सुद्धा, म्हणजे डॉक्टर एका पुढाऱ्याचा ड्रायव्हर होणे साधी गोष्ट नाही. तो म्हणतो मी डॉक्टर आहे, मी कसं काय तुमची गाडी चालू, पण हा सुद्धा मला किंतु नाही, भाऊ जरी असला तरी त्याला वाटतं मी डॉक्टर आहे. आणि त्यामुळे साहेब तुम्ही या एका त्रिसरण पंचशिला ते सूर जुळाले, त्रिसरण पंचशिला ते सूर जुळाले. भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले, भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले. भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले, भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले. दिव्य ज्ञानाचा दाऊनी प्रकाश, दीन दुबळ्यांचा केला विकास. दिव्य ज्ञानाचा दाऊनी प्रकाश, दीन दुबळ्यांचा केला विकास. अज्ञानाचे असुर ते दूर पळाले. आणि राजाराम तुकाराम जाधव या दोन कलाकारांचं नुकतंच निधन झालेलं आहे. आणि या ठिकाणी आजचा हा प्रयोग या ठिकाणी सादर होत असताना प्रथमतः हे सगळे कलावंत
या आपल्या ज्येष्ठ कलावंतांना अभिवादन करणार आहे, श्रद्धांजली अर्पण करणार आहे. आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेले आहात. लवकरच हा नाट्य प्रयोग या ठिकाणी सुरू होणार आहे आणि या ठिकाणी या नाट्याला सुरुवात होण्या अगोदर हे दोन अत्यंत महत्त्वाचे असे कलाकार आजच्या नाट्य कलावंतांना प्रेरणा देऊन गेलेले आहेत आणि म्हणून त्यांच्या वतीनं आपल्या सगळ्यांच्या वतीनं या ठिकाणी त्यांना आपण अभिवादनाचे 2 मिनिटाची श्रद्धांजली अर्पण करणार आहोत. या ठिकाणी ग्रामस्थांमधून आदरणीय विष्णू चव्हाण हे या ठिकाणी आलेले आहेत. त्याचप्रमाणे या ठिकाणी नरेश चव्हाण अर्थात नाना हे सुद्धा एक नाट्य रसिक म्हणून आणि नाट्य कलावंत म्हणून या ठिकाणी हजर आहेत. त्याचप्रमाणे रुपेश मांजरेकर हे सुद्धा या ठिकाणी आपल्या सहपरिवारासह या ठिकाणी आज आलेले आहेत आणि आपल्या सगळ्यांचे आवडते मिलिंद देसाई हे सुद्धा मान्यवरांमध्ये उपस्थित आहेत. आपणा सगळ्यांना मी नम्र विनंती करतो, केवळ 2 मिनिटाची मुख श्रद्धांजली घेऊन या आपल्या नाट्य कलावंतांना अभिवादन करून पुढील प्रयोग सुरू होणार आहे.